नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 1 ऑगस्ट 2026. आज उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनीत येणाऱ्या दौंडच्या विसर्गामध्ये किती वाढ झाली आहे, त्याचबरोबर वीर धरणातून सध्याला विसर्ग किती आहे, वरच्या धरणाची परिस्थिती काय आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. सकाळी उजनी धरणाचा एकूण पाणीसाठा बघितला तर 114.76 TMC आणि उपयुक्त पाणीसाठा हा 51.10 TMC, म्हणजे जवळपास 2 TMC पाणी कमी झालेलं आहे आणि टक्केवारी ही 95.39% उजनी धरण खाली आणलेलं आहे. सध्याला नदीतून जो रात्री 81,600 क्युसेकचा विसर्ग होता तो 10,000 कमी करून 71,600 क्युसेक करण्यात आला आहे. कालव्याचाही विसर्ग 100 कमी करून तो 2600 करण्यात आला आहे. बोगदा 900, सिनेमाड उपसा सिंचन 280, दहेगाव उपसा सिंचन 90 क्युसेक्स एवढा विसर्ग सध्याला उजनी धरणातून चालू आहे. दौंडच्या विसर्गामध्ये बघितलं तर रात्री 32,107 क्युसेक असणारा दौंडचा विसर्ग सध्याला 88,430 क्युसेक वर गेलेला आहे. जवळपास तिप्पट वाढ झालेली आहे. आणखी यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहेच, कारण वरच्या धरणातून 17 धरणातून 1,53,711 क्युसेकचा विसर्ग सोडला जातोय. त्यामध्ये कदाचित वाढ किंवा कपात झाली असेल, पण ते 8च्या नंतर आपल्याला कळतं. आणि सध्याला बंडगाडचा विसर्ग हा 41,284 क्युसेकचा आहे. वीर धरणातून जो विसर्ग सोडण्यात आला होता त्यामध्ये 63,300 क्युसेक 323 क्युसेकचा विसर्ग सध्याला नीरा नदी पात्रात येतोय, म्हणजे जवळपास 1,34,000 असा दोन्ही मिळून विसर्ग तयार होतोय. परंतु यामध्ये भीमा नदीमध्ये सोडण्यात येणारा विसर्ग आहे त्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे, कारण येणारं पाणी 88,000च्या पुढे गेलंय आणि सोडण्यात येणारं पाणी 71,600 आणि 4,000 3,870 इतर मार्गाने असं 75,420 क्युसेकचा विसर्ग सध्याला उजनीतून विविध मार्गातून सोडला जातोय आणि येणारं पाणी 88,000 क्युसेक आहे असल्यामुळं आणखी कदाचित या विसर्गामध्ये दौंडच्या विसर्गामध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं उजनीतून भीमा नदी सोडणाऱ्या विसर्गामध्ये आणखी वाढ होऊ शकते. आणि दुसरी गोष्ट अशी की आजपासून पाऊस थांबणार आहे अशी हवामान खात्यानं कल्पना दिली असल्यामुळं कदाचित आजपासून पावसाचं प्रमाण कमी होईल आणि जे सोडलेलं पाणी आहे त्यामध्ये थोडीफार कपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.